नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी 3.6 ग्रुप डिस्कशन यातील ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A4 आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. A4 मधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे, राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन रिपोर्टेड इनडायरेक्ट स्पीच. खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते डायरेक्ट स्पीचमध्ये आहेत, आपल्याला त्याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये लिहायचे आहेत. तर पहिलं जे सेंटेन्स आहे ते आहे, ही सेड इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव मी 5 रुपीज. हे डायरेक्ट स्पीचमधलं उदाहरण आहे. आता याचं इनडायरेक्ट आपल्याला अशा पद्धतीने करता येईल, ही आस्क्ड मी वेदर आय वुड गिव हिम 5 रुपीज इफ आय फाउंड हिज आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी. हे झालं पहिल्या वाक्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट. आता दुसरं वाक्य बी, द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वेर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट. आता याचं इनडायरेक्ट बघूयात आपण. द ॲस्ट्रॉलॉजर आस्क्ड वेदर ही वॉज राईट इन सेईंग दॅट आय हॅड बीन लेफ्ट फॉर डेड. सी डायरेक्ट सेंटेन्स आहे, आय शुड हॅव बीन डेड if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed गुरु नायक. याचं इनडायरेक्ट करूयात. गुरु नायक exclaimed that he would have been dead unless some passerby had chanced to peep into the well. नंतर डी, डायरेक्ट स्पीच. ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आणि याचं इनडायरेक्ट, ही आस्क्ड हर वेदर शी न्यू दॅट अ ग्रेट लोड वॉज गॉन फ्रॉम हिम दॅट डे. आता वळूयात पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे. यातीलच दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, रीड अ पार्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन बिटवीन नेहा अँड निधी. की कन्व्हर्सेशनचा एक भाग दिलेला आहे नेहा आणि निधी दरम्यान झालेल्या, तो भाग आपल्याला वाचायचा आहे. नेहा सेड, वेअर आर यू गोईंग निधी. निधी सेड, आय एम गोईंग फॉर माय म्युझिक लेसन्स. द अबोव कॉन्व्हर्सेशन इज रिटन इन एक्झॅक्ट वर्ड स्पोकन. की वर दिलेले जे काही कॉन्व्हर्सेशन आहे, जे काही संभाषण आहे, ते नेहा आणि निधी जसे बोलल्या तसेच्या तसे शब्द त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत. इफ दिस कॉन्व्हर्सेशन वॉज टू बी रिपोर्टेड बाय थर्ड पर्सन देन इट वुड बी रिटन ॲज. आता ह्या जशा डायरेक्ट बोलल्या, जशा बोलल्या तसेच्या तसे शब्द या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत. पण हेच वाक्य जर तिसऱ्या व्यक्तीला सांगायचे असतील, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला, तर त्यावेळेस ते कसे लिहिले जातील, तर ते अशा पद्धतीने लिहिले जातील, नेहा आस्क्ड निधी वेअर शी वॉज गोईंग. निधी रिप्लाइड दॅट शी वॉज गोईंग फॉर हर म्युझिक लेसन्स. म्हणजे इन शॉर्ट, पहिलं जे कन्व्हर्सेशन आपण पाहिलं ते डायरेक्ट स्पीचमध्ये होतं, आणि नंतर हे जे आपण पाहिलेलं आहे हे त्याचं इनडायरेक्ट करण्यात आलेलं आहे. समोर दिलेलं आहे, नोटीस द चेंजेस इन द रिपोर्टेड सेंटेन्स. की हे जे रिपोर्टेड स्पीचमध्ये लिहिण्यात आलेले सेंटेन्स आहे, यामध्ये काय काय बदल घडून आलेले आहेत ते लक्षात घ्या, त्यातील बदल लक्षात घ्या. नोट द चेंजेस इन प्रोनाउन्स, टेन्सेस,
रिपोर्टिंग अँड रिपोर्टेड वर्ब्स अँड अदर चेंजेस. यामध्ये प्रोनाऊनमध्ये काय बदल झाला, टेन्समध्ये काय बदल झाला, रिपोर्टिंग आणि रिपोर्टेड वर्बमध्ये काय बदल झाला आणि इतर काय बदल झाले ते या ठिकाणी लक्षात घ्या. तर आता आपण पाहूयात की बदल कोणकोणते झालेले आहेत. बघा, या ठिकाणी आपण वरच्या वाक्यामध्ये पाहिलं की नेहा, त्याच्यानंतर 2 टिंब दिलेले आहे ज्याचा अर्थ होतो सेड. वेअर आर यू गोईंग निधी असं वाक्य आहे. या ठिकाणी काय दिलेलं की नेहा आस्क्ड, म्हणजे जे 2 टिंब होते ज्याचा अर्थ होतो सेड, त्या ठिकाणी या ठिकाणी इथे आस्क्ड वापरलेलं आहे. का? कारण समोर येणारं जे स्टेटमेंट आहे ते एक प्रश्न आहे, त्याच्यामुळं आस्क्ड दिलेलं आहे. त्यानंतर आपण बघूयात की टेन्समध्ये कशा पद्धतीनं बदल झाला. वेअर आर यू गोईंग हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे, जे रिपोर्टेड स्पीच केल्यानंतर झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामुळं वेअर शी वॉज गोईंग हा काळामध्ये बदल झालेला आहे. प्रोनाऊनमध्ये पहा काय बदल झालेला आहे की या नेहाच्या वाक्यामध्ये वर यू दिलेलं आहे, तर यू हे निधीसाठी वापरलं. मग या ठिकाणी यू जर हे निधीसाठी वापरलं तर निधी ही मुलगी आहे, तर या निधीसाठी आपण शी हे प्रोनाऊन या ठिकाणी वापरलेले, म्हणजे प्रोनाऊनमध्ये बदल झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की रिपोर्टिंग आणि रिपोर्टेड वर्बमध्ये बदल झालेला आहे की आता या ठिकाणी आर गोईंग होतं, तर या ठिकाणी वॉज गोईंग झालेलं आहे. हा आपल्याला बदल या ठिकाणी लक्षात येतो. त्यानंतर निधीच्या वाक्यामध्ये बघा की निधी सेड, आता या ठिकाणी निधी सेड, पण सांगणारा जो थर्ड व्यक्ती आहे तो असं म्हणेल की निधी रिप्लाइड, मग या सेडच्या जागी आपल्याला रिप्लाइड झालेलं पाहायला मिळते. आता हे जे रिपोर्टिंग आहे की सेड, त्या ठिकाणी रिप्लाइड, इकडं वरचे जे रिपोर्टिंग सेड झालं तर त्याच जागेवर काय झालं आस्क्ड दिलेलं आहे. त्यानंतर समोर बघा दॅट शी वॉज गोईंग फॉर हर म्युझिक लेसन्स, या ठिकाणी मायच्या जागेवर आपण काय केलेलं आहे हर दिलेलं आहे, तर निधीसाठी हे माय वापरलेलं होतं, तर थर्ड व्यक्ती जो सांगणारा आहे तो मायच्या ठिकाणी याला हर म्हणेल. आणि अशा पद्धतीनं बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता यामधली तिसरी जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे नाऊ फाइंड सेंटेन्सेस फ्रॉम द टेक्स्ट इन द डायरेक्ट स्पीच अँड कन्वर्ट देम इनटू दी रिपोर्टेड स्पीच. आता आपल्याला या टेक्स्टमध्ये डायरेक्ट स्पीचमधली सेंटेन्स शोधून काढायचे आहेत आणि त्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये, ज्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो, त्यामध्ये कन्वर्ट करायचे आहेत. तर आपण बघूयात एक एक वाक्य. तर पहिलं जे सेंटेन्स आहे ते आहे इव्हॅल्युएटर सेड यू मे नाऊ बिगिन द डिस्कशन हू वूड लाईक टू स्टार्ट, आणि क्वेश्चन मार्क की शेवटी. तर अशा पद्धतीचं जे डायरेक्ट स्पीच आहे, आता आपण याला इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीचमध्ये याचं रूपांतर करू. तर त्यावेळेस आपल्याला लिहिता येईल द इव्हॅल्युएटर इन्स्ट्रक्टेड द ग्रुप टू स्टार्ट द डिस्कशन अँड आस्क देम हू वूड लाईक टू गो फर्स्ट. त्यानंतर दुसरं वाक्य आहे मनीषा सेड आय थिंक द टॉपिक ऑफ दिस डिस्कशन इज व्हेरी रिलेवंट टू ऑल ऑफ अस हिअर. हे डायरेक्टमधलं वाक्य आहे. आता याचं इनडायरेक्ट आपण लिहूयात मनीषा थॉट द टॉपिक ऑफ द डिस्कशन वॉज व्हेरी रिलेवंट टू ऑल दोज हू वेअर प्रेझेंट देअर. तिसरं सेंटेन्स आहे अनामिका सेड आय ऑल्सो ॲग्री विथ मनीषा, आणि त्याचं इनडायरेक्ट अनामिका सेड दॅट शी टू ॲग्रीड विथ मनीषा. फोर्थ जॉन सेड येस I would like to add to it. I don't think
students use mobile phones only for seeking useful information. They use it for entertainment too. आता याचं इनडायरेक्ट आपण लिहूयात. John added to the discussion by saying that students not only used the mobile phone for seeking useful information but also for entertainment. त्यानंतर 5वं सेंटेन्स. अनामिका said, "Yes, John, you are absolutely right." आणि त्याचं इनडायरेक्ट. Anamika affirmed that John was absolutely right. 6th sentence. Ananya said, "Yes, all this is true, but don't you all agree that they do see wanted things and waste their time in things not suitable for their age group?" आणि याचं इनडायरेक्ट. अनन्या accepted that everything that had been saying was true and asked the group if they agreed that the students did see unwanted things and waste their time in things that were not suitable for their age group. 7th sentence. John said, "I agree with what Ananya says. It is a sheer wastage of time, money and energy." आणि त्याचं इनडायरेक्ट. John agreed with Ananya about mobile phones being a sheer wastage of time, money and energy. 8th sentence. Evaluator said, "Could someone conclude please?" आणि त्याचं इनडायरेक्ट. द इव्हॅल्युएटर आस्क्ड वेदर समवन फ्रॉम द ग्रुप कुड कन्क्ल्यूड द डिस्कशन. हे काही टेक्स्टमधली वाक्य होती जी आपण डायरेक्ट स्पीचमधली होती, ते आपण इनडायरेक्ट केली, त्याला रिपोर्टेड स्पीचमध्ये कन्वर्ट केलं. आता याखाली जी ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे ती आहे, read the following sentences given in the indirect speech and convert them into the direct speech. आता बघा, आपण पहिले पाहिलं की पुस्तकातली आपण काही वाक्य घेतली जी डायरेक्ट स्पीचमध्ये होती, त्याला इनडायरेक्ट स्पीचमधली केली. आणि आता आपल्याला काय करायचं की इनडायरेक्ट स्पीचमध्ये काही वाक्य आपल्याला देण्यात आलेली आहेत, ती आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये करायची आहे. तर ज्या वाक्यांचं डायरेक्ट स्पीच करायचं आहे ती वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे, शिरीष सेड दॅट ही वुड नॉट बी एबल टू सॉल्व दी प्रॉब्लेम. हे इनडायरेक्ट सेंटेन्स आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला डायरेक्ट करायचं आहे. मग आपल्याला लिहिता येईल, शिरीष सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आय विल नॉट बी एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम इन्व्हर्टेड कॉमा क्लोज आणि फुल स्टॉप. बी आहे, लता टोल्ड मी टू गिव्ह हर अ ग्लास ऑफ वॉटर. आणि याचं डायरेक्ट स्पीच, लता सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर इन्व्हर्टेड कॉमा क्लोज आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. सी, अनन्या एक्सक्लेम्ड विथ जॉय that she had received the PhD degree. आणि याचं डायरेक्ट करताना आपल्याला असं लिहिता येईल, अनन्या सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, हुर्रे एक्सक्लेमेशन मार्क, आय हॅव रिसिव्ड द PhD डिग्री आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज फुल स्टॉप. सेंटेन्स डी आहे, Shilpa asked us if there was any other document to be typed. आणि त्याचं डायरेक्ट, Shilpa said,
कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, इज देअर एनी अदर डॉक्युमेंट टू बी टाईप्ड आणि क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा क्लोज फुल स्टॉप. सेंटेन्स ई आहे, स्वाती सेड दॅट शी वुड नॉट गेट द मनी. आणि त्याचं डायरेक्ट स्वाती सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आय विल नॉट गेट द मनी आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज फुल स्टॉप. तर असे केले आपण हे इनडायरेक्टचे डायरेक्ट. आणि याबरोबरच ही ॲक्टिव्हिटी आपण याच ठिकाणी पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ, विविध विषयांचे व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल, रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्स इज ऑलवेज देअर फॉर यू. राईट एनी कमेंट. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.